नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता गाठण्यासाठी आपल्याला अध्ययनाचे विविध स्तर दिलेले आहेत. त्या विविध स्तरांवर आपण काही कृतींची मालिका घेणार आहोत. आता मला जो अध्ययनाचा स्तर सांगायचा आहे किंवा त्यातली कृतींची मालिका घ्यायची आहे तो अपेक्षित जो स्तर आहे अध्ययनाचा तो आहे अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. म्हणजे 6 ते 8 सोपे शब्द असणार आहे. जे वाक्य तयार होणार आहे त्यामध्ये फक्त 6 ते 8 सोपे शब्द असणार आहे. आता ही क्षमता हा अध्ययनाचा स्तर मला मुलांचा गाठायचा आहे. त्यासाठी मला विविध कृतींची मालिका घ्यावी लागेल. आता अपरिचित मजकूर कुठून मिळणार आहे आपल्याला, तर आपल्याकडे वर्तमानपत्र आहेत, मासिका आहेत, छोटी गोष्टींची पुस्तकं आहेत, जादुई पिटारामध्ये छोटी छोटी अनेक गोष्टींची अशी पुस्तके आहेत. त्याच्यातूनही आपण मुलांचे शब्द जे आहेत ते घेऊ शकतो आणि त्याचं वाचनही घेता येईल. आता ही मला या अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांचा जो स्तर आहे तो गाठण्यासाठी मला वेगवेगळ्या कृती घ्यावं लागणार आहे. त्यामध्ये आहे माइंड मॅप, शब्दसाखळी, शब्दबाग, शब्द डोंगर, जोडाक्षर शोधा व ओळखा, त्याच्यानंतर चित्रवाक्य, अशा विविध कृती आपण घेणार आहोत, बघणार आहोत. आता माइंड मॅप ही कृती आपण कशी घेणार आहे आणि त्याच्यातून वाचन कौशल्य कसं विकसित होणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता माइंड मॅप घ्यायचा आहे. माइंड मॅप हा शब्द लक्षातच येऊन जातो की माइंड म्हणजे डोक्यात जे काही असेल ते आपण बाहेर काढणार आहोत. डोक्यात बरंच असतं मुलांच्या, ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. जसं अक्षर गटाचा आपण परिचय शब्दचक्राच्या सहाय्याने करून नेतो त्याच प्रकारे आपण माइंड मॅपही घेणार आहोत. माइंड मॅपमध्ये काय असतं तर एखादा विशिष्ट विषय किंवा थीम असतं, त्यावर आधारित आपल्याला त्या घटकाशी संबंधित जे काही घटक आहेत ते घ्यायचे आहेत. मग आता मुलांना माहिती आहे, मग आवडते ऋतू आपण थीम देणार आहोत, वेगवेगळ्या थीम. मग आवडते ऋतू, आवडता पक्षी, आवडते प्राणी, त्यानंतर आवडते सण उत्सव याची माहिती. मग मुलांनी जो काही सांगितला मग मुलं सांगतील की जे सगळे सांगितले आहे सण उत्सव त्यांची नावं आपण लिहून घेणार आहोत. मग त्यातला सगळ्यात जास्त आवडता सण उत्सव कुठला तर गणेशोत्सव. मग गणेशोत्सवामध्ये मुलं फार मजा करतात, त्याच्यामुळे त्यांना आवडता विषय आहे. मग शब्दचक्रासारखाच आपण माइंड मॅपसुद्धा तयार करणार आहोत. मग गणेशोत्सवामध्ये काय काय करतात रे मुलांनो असा प्रश्न केला तर मुलांकडून तुम्हाला अनेक उत्तरं मिळतील. त्यामध्ये सगळ्यात पहिला येईल उंदीर मामा येईल, गणपती बाप्पा येईल, मोदक येईल, भजन येईल, कीर्तन येईल, टाळ येईल, तोरण येईल, रांगोळी येईल. मुलांना जे जे माहिती आहे ते सगळे शब्द सांगतील. कधी कधी असंही होणार आहे की एखादा मुलांना शब्द माहिती आहे परंतु त्याला काय म्हणतात हे लक्षात येत नाही, तेव्हा त्यांना हिंटसुद्धा द्यावी लागेल आणि तो शब्द त्यांच्याकडून काढून घ्यावा लागेल. कधी कधी एखादा त्या विषयाशी निगडीत नसलेलाही शब्द मुलं सांगणार आहे, तेव्हा त्याचाही आपण आदर करणार आहोत आणि तो शब्द बाजूला लिहून तो शब्द त्या घटकाशी कसा संबंधित नाही हे आपण समजावून सांगणार आहोत. मग मुलं जेवढे काही शब्द सांगणार आहे तेवढे शब्द आपण फळ्यावर किंवा चार्टवर लिहून घेणार आहोत. आता हा माइंड मॅप चार्टवर लिहिण्याचा एकच उद्देश आहे की फळ्यावर लिहिलेलं 1 दिवस राहणार आहे, परंतु जर आपण चार्टवर लिहिलं तर ते मुलांच्या आपण लावू शकतो भिंतीला आणि ते भिंतीला लावलेलं मुलांच्या नजरेच असतं. त्याच्यामुळे ते जर लावून ठेवलं किमान 4 ते 5 दिवस तर ते मुलं जाता येताना त्याचं वाचन करणार आहे. कारण माइंड मॅप पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांनी सांगितलेल्या शब्दांचं मोठ्या आवाजात ठळक उच्चारांसह वाचन करून घेणार आहोत. त्यानंतर ते वाचन झाल्यानंतर मुलांनीच सांगितलेले शब्द त्यांना आपण परत एक कृती देऊया. अरे तुम्ही जे शब्द सांगितलेले आहे त्या शब्दांनाच धरून एखादं साधं सोपं वाक्य सांगा. मग मुलं सांगतील त्यांनी सांगितलं आहे हार, मग हार हा शब्द घेऊन एखादं साधं सोपं वाक्य सांगा. तर मुलं सांगतील गणपती बाप्पाला फुलांचा हार घालतात. त्यानंतर दुसरं वाक्य सांगा मोदक, बाप्पाला मोदक फार आवडतात. मग ही जी वाक्य ही सगळी वाक्य शिक्षक या नात्याने मी फळ्यावर म्हणजे माइंड मॅपच्याच बाजूला लिहून घेणार आहे आणि त्या पण वाक्यांचं वाचन मी मोठ्या आवाजामध्ये करणार आहे. यामुळे काय होणार आहे तर ते वाक्य आणि ते शब्द मुलांच्या लक्षात राहणार आहे आणि ते वाचण्यासाठी त्यांना सोपं राहणार आहे, सोपं जाणार आहे. यामुळे माइंड मॅप ही कृती घेताना आपण अशा प्रकारे करणार आहोत. आता ही माइंड मॅप कृती घेत असताना काय होणार आहे तर मुलांना तर्क लावता येणार आहे. कारण ते थोडासा विचार करतील की गणेशोत्सवामध्ये काय काय करतात. मग त्याच्यानंतर ते कल्पना पण करतील. प्रत्येकांच्या घरी सारखंच करतं असं नाही, तर मग ज्यांच्याकडे बघितलं आहे ती पण कृती तो सांगणार आहे की हेही करतात तेही करतात, या सगळ्या बाबी होतील. त्यानंतर मुलांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाचनासाठी आवश्यक असलेलं भाषिक कौशल्य जे आहे ते विकसित होणार आहे. कारण मी जे माइंड मॅप घेत आहे ते प्रश्नोत्तर स्वरूपात किंवा मुलांच्या काढून घेत आहे खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना माहीत असलेले सगळे घटक. त्यामुळे मुलं आपले
सोबत राहणार आहेत आणि त्यांचं भाषिक कौशल्यसुद्धा विकसित होणार आहे. अशा प्रकारे आपण वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी माइंड मॅप ही कृती घेणार आहोत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, भाषिक कौशल्य विकासातून भाषा समृद्ध होते हे आपण जाणतो. अर्थातच मुलांची भाषा समृद्ध करायची असेल तर आपल्याला मुलांचा भाषिक विकास करणं अतिशय आवश्यक आहे. त्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत मुलांचा भाषिक विकास होण्यासाठी काही स्तर सांगितलेले आहेत. वाचन कौशल्य विकासासाठी एकूण 15 स्तर सांगितलेली आहेत आणि अपेक्षित पातळीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला या मुलांना कौशल्य विकास घडवून आणायचा आहे. वाचन कौशल्य विकासाची अपेक्षित पातळी कुठली आहे तर मुलांनी सोप्या शब्दांनी तयार झालेला 6 ते 8 वाक्यांचा परिच्छेद योग्य गतीने अचूक आणि आकलनपूर्ण वाचन करता येणे. आता ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी स्तर 14 वर असणाऱ्या मुलांना आपल्याला कुठले सराव द्यावे लागतील तर आपल्याला परिणामकारक कृतींचा त्यांना सराव द्यावा लागेल. या कृतींमध्ये अनेक कृतींची मालिका आहे, जसं शब्द डोंगर, शब्द साखळी, शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य तयार करणे, चित्रवाक्य साचे इत्यादी. तर यातील चित्रवाक्य साचे ही कृती वर्गात प्रत्यक्षपणे आपण कशी घेणार आहोत ते आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ही कृती अतिशय प्रभावी आणि मजेशीर आहे. ही कृती घेताना आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला विविध चित्र आणि काही तयार केलेली वाक्य साचे लागणार आहेत. मित्रांनो, चित्रांची निवड करत असताना मुलांच्या वयोगटाचा विचार आपल्याला करायचा आहे. मुलांच्या परिचयाची, त्यांना आवडणारी आणि स्पष्ट दिसणारी चित्र आपल्याला घ्यायची आहेत, जसं सण समारंभ, प्राणी, पक्षी, निसर्ग, त्यांच्या परिसरातील व्यवसाय जसं शेती, कुंभारकाम इत्यादी. आता वाक्यसाचे म्हणजे काय असेल बरं तर वाक्यसाचे म्हणजे अपूर्ण वाक्य की ज्या वाक्यातील रिकाम्या जागेमध्ये मुलं चित्रातील शब्द भरणार आहेत. मित्रांनो, जसं हे आहे, हे झाड आहे, ती वाहते, ती नदी वाहते, या सणात लावतात, दिवाळी या सणात दिवे लावतात. अशा प्रकारे आपल्याला वाक्यसाचे तयार करायचे आहेत. प्रत्यक्ष कृती करत असताना आपल्याला मुलांना सुरुवातीला काय द्यायचं आहे तर प्रत्यक्ष कृती करत असताना मुलांना आपल्याला चित्र द्यायचं आहे आणि त्या चित्राचं निरीक्षण करण्यासाठी सूचना देखील द्यायच्या आहेत. मुलांचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म होण्यासाठी आपल्याला काही प्रश्न देखील विचारता येतील. उदाहरणार्थ, आपण मुलांना कुंभाराचं चित्र दिलेलं असेल तर या चित्रात कोण कोण दिसत आहेत, या चित्रातील व्यक्ती काय करत आहे, या चित्रात तुम्हाला आणखी काय दिसत आहेत, अशा प्रश्न विचारल्यामुळे काय होईल तर मुलांना निरीक्षण करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळेल. यानंतर आपल्याला मुलांना वाक्यसाचे द्यायची आहेत. त्याचबरोबर दिलेल्या वाक्यसाच्यांचं वाचन देखील मुलांकडून करायचं आहे. वाक्यसाच्यांचं वाचन केल्यानंतर मुलं दिलेल्या वाक्यसाच्याचा आणि चित्रांचा सहसंबंध जोडतील आणि योग्य शब्द साच्यामध्ये मांडतील. मुलांनी साचे पूर्ण केल्यानंतर तयार केलेली वाक्यसाचे आपल्याला फलकावर लिहून घ्यायची आहेत. मुलांनी साच्यामधून जे वाक्य तयार केलं त्याचं मुलांकडून वाचन देखील करून घ्यायचं आहे. मित्रांनो, दृढीकरणासाठी ही कृती आपल्याला वर्गात वारंवार सराव करून घ्यायची आहे. सराव करत असताना ही कृती आपल्याला गटाने आणि व्यक्तिगत असे दोन्ही प्रकाराने घेता येईल. इतकंच आहे की गटाने करत असताना आपल्याला 3 ते 4 मुलांना हे कृतीचं साहित्य द्यावं लागेल, तर व्यक्तिगतपणे करत असताना प्रत्येक मुलाला कृतीचं साहित्य द्यावं लागेल. कृती पूर्ण करून घेत असताना वैयक्तिकपणे जर करत असतील तर मुलं आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून साचे भरतील, तर गटात काम करत असताना मुलं परस्पराच्या संगनमताने साचे पूर्ण करतील. यानंतर हळूहळू आपल्याला साच्यांचा वापर कमी करत आणायचा आहे. मुलांचा अधिक सराव झाल्यामुळे मुलं सहजपणे चित्रनिरीक्षणावरून 3 ते 4 सोपी वाक्य तयार करतील. इतकंच नाही तर 3 ते 4 वाक्यांचा छोटा मोठा परिच्छेद सुद्धा तयार करतील आणि त्यांनी तयार केलेली वाक्य त्यांची स्वतःची असणार आहेत आणि म्हणून त्या वाक्यांचं ते अगदी सहजपणे वाचन देखील करू शकतील. अशा प्रकारे चित्रवाक्यसाचे या कृतीच्या सरावाने मुलांचा शब्दसंग्रह वाढतो, वाक्यरचना सुधारते आणि वाचन कौशल्य विकासाला मदत होते. धन्यवाद.
नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आपण अपेक्षित अध्ययन क्षमता गाठण्यासाठी अध्ययनाचे जे विविध स्तर दिलेले आहेत त्या विविध स्तरांसाठी कृतींची मालिका घेऊन मी तुमच्या पुढे आलेली आहे. आता अध्ययनाचा स्तर कुठला आहे ते आपण सर्वप्रथम पाहूया. तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. हा जो स्तर आहे हा गाठण्यासाठी पहिलंच दिलेला आहे तिथे की अपरिचित मजकुरातील. आता हे अपरिचित मजकूर आपल्याला कुठे मिळणार आहे तर आपल्याकडे वर्तमानपत्र आहेत, गोष्टीची पुस्तके आहेत, साहित्य पेटीतील उतारे आहेत, मासिके आहेत, मुलं कार्टून वाचतात किंवा विविध आपले साहित्य जे आहे त्या साहित्यावरची कवर पेज आहे त्या कवर पेजवरची सुद्धा अक्षरं मुलं वाचण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं साहित्य अपरिचित आहे आणि त्या अपरिचित मजकुराचं वाचन आपल्याला मुलांकडून करून घ्यायचं आहे. मग यासाठी आता मी एक कृती घेणार आहे. तर कुठली तर शब्दसाखळी. आता शब्दसाखळी ही कृती कशी घेणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता शब्दसाखळीमध्ये साखळी या शब्दातच सगळं काही दडलेलं आहे. साखळी हा शब्द म्हटल्याबरोबर मुलांना माहिती आहे साखळी ते सांगतील, त्यांना माहिती आहे साखळी म्हणजे गुंफत, एकमेकात अडकणे. आता आपल्याला त्यासोबत समोर जोडायचा आहे शब्द, शब्दाची साखळी. आता ही साखळी आपण कशी घेणार आहोत तर मी 3 पद्धतीची शब्दसाखळी तुम्हाला सांगणार आहे. आता माझी पहिली शब्दसाखळी असणार आहे की मुलांनी सांगितलेल्या शब्दाचा मी शब्द घेणार आहे आणि जो काही शब्द सांगितला आहे त्याचं शेवटचं जे अक्षर आहे त्या शेवटच्या अक्षरापासून मी साखळी गुंफत जाणार आहे. म्हणजे जसं आता माझ्या मुलांना मी विचारलं मला एखादा तुमच्या आवडीचा एखादा शब्द सांगा, मुलांनी सांगितलं जसा कापूस. मग कापूसचा हा शब्दाचा शेवटचा अक्षर कुठला आहे स. मग स पासून सुरू होणारा शब्द कुठला आहे सरबत. मग सरबतातलं शेवटचं अक्षर कुठलं आहे तबला. अशा प्रकारे माझे मुलं जेवढे शब्द सांगणार आहे तेवढी मी साखळी गुंफत जाणार आहे, तेवढी माझी साखळी मोठी होणार आहे. जेव्हा मुलांनी म्हटलं की आता एवढंच झालेलं आहे सर, आपण याचं आता वाचन करायचं आहे आपल्याला, मग आपण त्या सगळ्या साखळीचं त्या शब्दांचं वाचन करणार आहोत. मोठ्या आवाजात मुलांचं लक्ष राहणार आहे. जे शब्द सांगितले आहेत त्या शब्दाकडे लक्ष देऊन आपण त्या शब्दांचं वाचन करून घेणार आहोत. अशा प्रकारे ही आपण शब्दसाखळी पूर्ण करून घेणार आहोत. आता दुसरी शब्दसाखळी ही जी आहे ती मुलांना थोडासा विचार करायला लावणारी आहे. त्यांना अंदाज बांधावा लागणार आहे, त्यांना तर्क लावावं लागणार आहे. का बरं? कारण आता दुसरा जो शब्द आहे, दुसरी जी शब्दसाखळी आहे ती शब्दसाखळी पहिला शब्द जो मुलं सांगणार आहे, मुलांनी सांगितलं आहे नमन. आता नमन मधलं जे अक्षर आहे शब्दातलं त्या मधल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द मला सांगणं अपेक्षित आहे मुलांनी. आता मुलांनी सांगितलं आहे नमन. आता नमन मधलं अक्षर कुठलं आहे म. आता म पासून सुरू होणारा शब्द मला सांगणं अपेक्षित आहे, तेव्हाच मी ती शृंखला गुंफत जाणार आहे. मग मगर, मग गरम, अशा प्रकारे. आता यामध्ये काय होणार आहे, कारण मी मधलं अक्षर म्हटलं आहे. कधी कधी मुलं 2 अक्षरी शब्द सांगतील. मग 2 अक्षरांमध्ये मुलांनाच प्रश्न पडणार आहे की सर याच्यामध्ये मधलं अक्षर नाही. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागणार, एक छोटी सूचना मुलांना द्यायची की 3 अक्षरी किंवा 5 अक्षरी किंवा 7 अक्षरी शब्द असेच अक्षर असतील असेच आपण शब्द घेऊया. त्याच्यामुळे काय होणार आहे तर त्यांना मधलं अक्षर सुद्धा ओळखता येणार आहे. या प्रकारे आपण ही शब्दसाखळी पूर्ण करत जाणार आहोत. यानंतरचं थोडंसं परत काठीण्य पातळी आपण वाढवणार आहोत शब्दसाखळीची. ती कशी घेणार आहोत तर मुलं जे शब्द सांगणार आहे, आता मुलांनी सांगितला फॉर एक्झाम्पल तबला शब्द. तबला शब्द सांगितला. तबला शब्दातला पहिलं अक्षर शब्दाच्या शेवटी येणार आहे. पहिलं अक्षर शब्दाच्या शेवटी येणार आहे. मग आता तबला दुसरा जो आहे शब्द त्या दुसऱ्या शब्दाच्या शेवटी आला पाहिजे. सरबत, सरबत आला. आता स आलेला आहे पहिलं अक्षर दुसऱ्या शब्दातलं, मग तो आला आहे ससा. अशा प्रकारे ही आपण तिसऱ्या शब्दसाखळी मुलांकडून पूर्ण करून घेणार आहोत. यामध्ये मुलांना थोडासा विचार करावा लागणार आहे, त्यांना अंदाज बांधावा लागणार आहे, शब्द आठवावे लागणार आहेत. या शब्दसाखळीमध्ये मुलांना म्हणजे तर्क लावता आला पाहिजे, अंदाज लावता आला पाहिजे, विचार करता आला पाहिजे की कुठल्या शब्दातलं कुठलं अक्षर मध्ये येणार आहे, शेवटी येणार आहे. अशा 3 पद्धतीने आपण ही शब्दसाखळी पूर्ण करून घेणार आहोत आणि या सगळ्या शब्दसाखळीचं वाचनही मुलांकडून करून घेणार आहोत. यामध्ये परत आपल्याला एक ॲड करता येईल, एक प्रकारची शब्दपट्ट्यांच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला शब्दसाखळी तयार करता येईल. आता या शब्दपट्ट्या आपल्याला तयार करावं लागेल किंवा आपल्या साहित्यपेटीत बरंच साहित्य आहे. मग हे साहित्य वापरूनही आपण
त्या शब्दांचं सुरुवातीला त्या शब्दपट्ट्यातील शब्दांचं वाचन करून घेणार आहोत आणि मुलांना सांगणार आहोत आपण की या पद्धतीची शृंखला शब्दसाखळी तुम्ही याच्यातलेच या शब्दपट्ट्यांमधलेच शब्द शोधून करून घेणार आहे। ही शब्दसाखळी घेत असताना या शब्दांचं वाचन एक एक अक्षर मुलं वाचणार आहे, त्याच्यामुळे त्यांना वाचन त्यांचं वृद्धिंगत होणार आहे, दृढीकरण होणार आहे त्यांचं वाचनाचं। या शब्दसाखळीचा हा एक मेन उद्देश आहे, महत्त्वाचा उद्देश आहे की मुलं हे वाचायला शिकणार आहेत आणि त्यामध्ये असलेले शब्द, मधलं अक्षर, शेवटचं अक्षर, पहिलं अक्षर याची सुद्धा जाणीव मुलांना होणार आहे। धन्यवाद। सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत आपण अपेक्षित अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी अध्ययनाचे विविध स्तर बघत आहोत। या अध्ययनाच्या विविध स्तरापैकी आज मी तुम्हाला जो अध्ययनाचा स्तर सांगणार आहे आणि त्यासाठी जी कृती घेऊन आलेली आहे त्याचा तुम्हाला थोडक्यात परिचय करून देणार आहे की ती कृती कशी घ्यावी। आता अध्ययनाचा जो स्तर आहे तो काय म्हणतो तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। आता अपरिचित मजकुरातील शब्द मुलांना वाचता येणं गरजेचं आहे। आता अपरिचित मजकूर कुठे सापडणार आहे आपल्याला? आपल्याकडे गोष्टींची पुस्तके आहे, किशोर मासिके आहे, वर्तमानपत्र आहेत, उतारे आहेत, आपल्या साहित्यपेटीतील या बऱ्याच साहित्याचा उपयोग आपण अपरिचित उतार्यासाठी किंवा शब्दांसाठी करू शकतो। मग आता हे वाचता येण्यासाठी मुलांना छोटे शब्द वाचता येणं खूप गरजेचं आहे। मग वाचन त्यांचं विकसित करण्यासाठी आपण विविध कृती घेत आहोत। त्यातलीच आज मी तुम्हाला जी कृती सांगणार आहे शब्द डोंगर, ती कशी घ्यावी विद्यार्थ्यांसोबत याची थोडक्यात माहिती देणार आहे। आता शब्द डोंगर हा शब्द म्हटल्याबरोबरच आपल्याला लक्षात येतं की डोंगर। मग मुलांना विचारूया डोंगर कसा असतो रे? मग मुलं सांगतील डोंगर। मग ते मुलांनी जे सांगितलं ते डोंगराचं जे चित्र आहे चित्र रूपात आपण फळ्यावर काढून घेऊया, कारण मुलांना डोंगर माहिती आहे। मग मुलांनी टीव्हीवर वगैरे जसा बघितला असेल पिरॅमिड, किंवा आपण आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा पिरॅमिडचं चित्र मुलांना दाखवू शकतो। डोंगर आणि पिरॅमिड हे दोनही सारखे असतात। मग जो आपण फळ्यावर पिरॅमिड काढलेला आहे तो कसा आपण शब्दाच्या माध्यमातून करणार आहोत आणि आपला डोंगर कसा वाढवत जाणार आहोत हे सांगत जायचं आहे मुलांना। आता यामध्ये मुलांची सर्जनशीलता विकसित होणार आहे, तर ती कशी? कारण त्यांना शब्द वाढवत जायचे आहे। आता शब्द डोंगर जो आहे तो आपण 2 पद्धतीने घेऊ शकतो। आता पहिला जो आहे की एका शब्दामध्ये अक्षर वाढवत जाऊन शब्द डोंगर तयार करणे, आणि दुसरा जो आहे तो एक शब्द घेऊन त्याच्याशीच रिलेटेड आणि तो शब्द प्रत्येक वाक्यात येणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारे आपण डोंगर करत जाणार आहोत। तर आता जो पहिला बघणार आहोत आपण की एका शब्दामध्ये पुढे अक्षर वाढवत जाणे, ते करत असताना आपल्याला एक छोटा साधा शब्द घ्यायचा आहे, कारण मुलांना विचार करावा लागणार आहे। त्या शब्दाच्या पुढे जो शब्द येणार आहे तो अर्थपूर्ण असणार आहे। आता मुलांच्या सगळ्यांचा परिचयाचा शब्द जो आहे तो सर, कारण मुलांना सर अगदी जवळचे असतात। मग सर शब्द घेतला आहे, मग सरच्या पुढे आता मला एक अक्षर जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे। मग मी मुलांना विचारणार आहे की सांगा आता इथे कुठलं अक्षर घेऊ मी की हा अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे। समजा मुलांनी सांगितलं सर आणि का, मग सर का हा एक नवीन शब्द तयार झाला। मागचे जे शब्द होतं त्याला आपण अक्षर जोडला आणि नवीन शब्द तयार केला आहे सरका। आता त्याच्या पुढे जाऊया आपण। आता सरका जो शब्द आहे त्या सरका शब्दाला परत आपण एक नवीन अक्षर जोडणार आहोत, र म्हणजे सरकार असा अर्थपूर्ण, म्हणजे सरचा पण अर्थ आहे, सरकारचा पण अर्थ आहे आणि सरकारचा पण अर्थ आहे। अशा प्रकारे आपला हा शब्दांचा डोंगर तयार होणार आहे, म्हणजे अक्षरांपासून नवीन नवीन शब्द तयार होणार आहे आणि तो डोंगर तयार होणार आहे। तसाच जो दुसरा डोंगर आहे आपला तो आहे शब्दांचा डोंगर। तो कसा असणार आहे तर एक शब्द आपण मुलांकडून काढून घेणार आहोत। समजा नदी शब्द घेतला, तो नदी शब्द मी चित्ररूपात जो पिरॅमिड काढलेला आहे, डोंगर काढलेला आहे फळ्यावर, तिथे मी सर्वप्रथम नदी लिहिणार आहे। मुलांना माहिती आहे की डोंगर वरून खाली येतं, तर मी सर्वप्रथम नदी लिहिणार आहे। मग नदी मला अपेक्षित आहे की नदी प्रत्येक शब्दात प्रत्येक वाक्यात आली पाहिजे। मग नदी, मग मुलं सांगतील ही नदी, तिसरं वाक्य बनेल आपलं ही नदी वाहते, चौथं वाक्य बनणार आहे ही नदी डोंगरातून वाहते, मग 5वं वाक्य बनणार आहे ही नदी डोंगरातून खळाखळा वाहते। अशा प्रकारे आपला हा जो आहे शब्द डोंगर तयार होणार आहे। यामुळे काय होणार आहे, एका शब्दापासून
मुलं जी आहेत आपली नवीन नवीन वाक्य तयार करणार आहे आणि या सगळ्या जो तयार झालेला आपला शब्दडोंगर आहे तो आपण मोठ्या आवाजात स्पष्ट उच्चारांसह वाचन करून घेणार आहोत, कारण मुलांनी हे सगळे जे वाक्य आहे ते मुलांनी सांगितलेले आहे. आपण ते लिहिलेले आहेत फळ्यावर, पिरॅमिडच्या स्वरूपात शब्दडोंगर तयार केलेला आहे आणि आपली मुलं जी आहे ती वाचणार आहे. सोपे सोपे शब्द घेऊन आपण शब्दडोंगर तयार केलेला आहे. आता ही शब्दडोंगर कृती घेतल्यामुळे काय होणार आहे तर मुलांची सर्जनशीलता जी आहे ती विकसित होणार आहे. ते थोडासा तर्क लावणार आहे आणि मनोरंजक पद्धतीने त्यांना शिकता येणार आहे. अशा प्रकारे आपण आपल्या मुलांसोबत शब्दडोंगर ही कृती घेऊया. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, भाषा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय, जिव्हाळ्याचाच नाही तर महत्त्वाचा देखील, कारण मुलांचा शैक्षणिक विकास हा भाषा विकासावरच अवलंबून असतो. जितकी भाषा समृद्ध तितकं आकलन जास्त. म्हणून मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी भाषा विकासाला अतिशय महत्त्व आहे. या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत भाषा विकासासाठी काही अध्ययन स्तर सांगितलेले आहेत. त्यामध्ये वाचन कौशल्यासाठी एकूण 15 स्तर सांगितलेले आहेत. त्याचबरोबर सोपे शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्यांच्या मजकुराचं योग्य, अचूक आणि आकलनासह वाचन करता येणं ही अपेक्षित क्षमता सांगितलेली आहे. आता 14व्या स्तरावर असणारी मुलं जी सोप्या आणि जोडाक्षरयुक्त शब्दांनी तयार झालेल्या छोट्या छोट्या वाक्यांचं वाचन करतात, त्यांना ही अपेक्षित क्षमता गाठण्यासाठी आपल्याला काय करता येईल बरं, तर आपल्याला परिणामकारक कृतींचा सराव घ्यावा लागेल. त्यामध्ये अनेक कृती आहेत, जसं शब्दडोंगर आहे, जोडाक्षरयुक्त शब्दांचा शोध आहे, चित्रवाक्य साचे आहे. तर आज आपण शब्दांचा योग्य क्रम जुळवून वाक्य कशी तयार करावीत हे प्रत्यक्षपणे वर्गात कसं घ्यावं ते पाहणार आहोत. यासाठी आपल्याला काही शब्द कार्ड लागणार आहेत. मित्रांनो, एका कार्डावर मात्र एकच शब्द असावा, जसं आईने, डबा, शाळा, सुंदर इत्यादी. आता सर्व मुलं या कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांना आनंद येण्यासाठी आपण आज एक खेळ घेणार आहोत असं मुलांना सांगणार आहोत. त्यानंतर आपल्याला मुलांना काही शब्द कार्ड द्यायचे आहेत. शब्द कार्डावरील शब्दांचं मुलं वाचन देखील करणार आहेत. मुलांनी वाचलेले शब्द आपण फळ्यावर लिहिणार आहोत. जसं आकाश दिसत होते निळे, ताईने केली तयार भाजी. आता आपण मुलांना प्रश्न विचारणार आहोत. मुलांनो, तुम्हाला यावरून काही अर्थ समजतो का? अर्थातच मुलांचं उत्तर नाही असं असणार आहे. मग आपण फळ्यावर लिहिलेले शब्द योग्य क्रमाने लिहिणार आहोत आणि पुन्हा मुलं वाचन करणार आहेत. आता तोच प्रश्न आपण मुलांना विचारणार आहोत. आता मुलांचं उत्तर काय असेल बरं? अर्थातच मुलांचं उत्तर आता हो असं असेल. यावरून शब्द जर योग्य क्रमाने लिहिल्या गेली तर त्यातून अर्थपूर्ण वाक्य तयार होतो हे मुलं समजून घेतील. कृतीच्या दृढीकरणासाठी आपण काही शब्दांची अदलाबदल करून मुलांना काही वाक्य देणार आहोत. मुलं त्यातून शब्दांचा योग्य क्रम जुळवून अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहेत. ही कृती मित्रांनो आपल्याला मुलांसोबत गटाने आणि वैयक्तिक अशी दोन्ही पद्धतीने घेता येते. मुलं वर्गात कृती करत असताना आपल्याला मुलांचं निरीक्षण करायचं आहे. मुलं जर चुकत असतील, गोंधळत असतील तर त्यांना आपल्याला मदत देखील करायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीचे शब्द, मधले शब्द, शेवटचे शब्द, अर्थातच कर्ता, कर्म आणि क्रियापद यांची सोप्या भाषेमध्ये ओळख करून द्यायची आहे. त्याचबरोबर वाक्य कसे तयार होते याबद्दलची सुद्धा माहिती द्यायची आहे. यानंतर मुलांनी तयार केलेली वाक्य आपण फळ्यावर लिहिणार आहोत. फळ्यावर लिहिलेल्या वाक्यांपैकी 1 ते 2 वाक्यांचं आपण स्वतः स्पष्ट उच्चारात आणि योग्य गतीने वाचन करणार आहोत. असं केल्याने काय होईल बरं? तर असं केल्यामुळे मुलं देखील स्पष्ट उच्चारात आणि योग्य गतीने वाचन करण्याचा प्रयत्न करतील. अशा प्रकारे या कृतीच्या सरावाने मुलांना वाक्याचा अर्थ समजतो आणि त्यामुळे मजकुराचे आकलनासह वाचन करण्यास निश्चितच मदत होईल आणि मुलांचे वाचन प्रभावी होईल. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार शिक्षक मित्रांनो, काही लोक अतिशय छान, गोड आणि सुंदर शब्दात बोलतात. हे असं का घडतं? कारण त्यांची भाषा समृद्ध असते. भाषा समृद्ध असली
की बोलणंच नाही तर लेखनसुद्धा सोपं होतं आणि वाचनही रंजक होतं. अर्थातच मुलांची भाषा जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर त्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनेच निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांचा भाषिक कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीने कौशल्यनिहाय काही अध्ययन स्तर सांगितलेले आहेत. त्यामध्ये वाचन कौशल्याअंतर्गत एकूण 15 अध्ययन स्तर आहेत. त्याचबरोबर सोपे शब्द आणि जोडाक्षरयुक्त शब्द यांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्याच्या अपरिचित मजकुराचं योग्य गतीने अचूक आणि आकलनासह वाचन करता येणे ही अपेक्षित क्षमता सांगितलेली आहे. आता मित्रांनो, जी मुलं 14व्या स्तरावर आहेत की जी सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरं यांनी तयार झालेली सोपी अपरिचित वाक्य वाचतात, आता अशा मुलांना आपल्याला अपेक्षित क्षमतेपर्यंत न्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला मुलांना विविध कृतींचा सराव द्यावा लागेल. त्यामध्ये आज आपण आवडत्या शब्दाच्या साहाय्याने वाक्य तयार करून वाचन करणे ही कृती प्रत्यक्षपणे वर्गात कशी घ्यावी ते पाहणार आहोत. मित्रांनो, ही कृती घेत असताना आपल्याला आधी आपल्या वर्गाचं वातावरण कृतीला अनुरूप तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण मुलांना काही प्रश्न विचारणार आहोत. जसं, मुलांनो, तुम्हाला काय काय आवडतं, तुम्हाला कोणता खेळ आवडतो, कोणते पदार्थ आवडतात. मुलं आपली आपली उत्तरं देतील. मग आपण फळ्यावर काही शब्द लिहून घेणार आहोत. जसं खेळ, मित्र, नदी, चंद्र, आई असे असंख्य शब्द आपल्याला फळ्यावर लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण मुलांना काही सूचना देणार आहोत. आपण मुलांना सांगणार आहोत, मुलांनो, फळ्यावर लिहिलेल्या शब्दांपैकी तुम्हाला तुमच्या आवडीचा एकच शब्द निवडायचा आहे. निवडलेला शब्द तुम्हाला वहीत लिहून घ्यायचा आहे आणि त्या निवडलेल्या शब्दाच्या आधारे तुम्हाला 2 ते 3 वाक्य तयार करायची आहेत. मित्रांनो, उदाहरणादाखल आपल्याला सुरुवातीला स्वतः मुलांना वाक्य करून दाखवायची आहेत. जसं, माझा आवडता शब्द जर नदी असेल तर गंगा नदीचा उगम हिमालयातून झालेला आहे, हे माझं पहिलं वाक्य असेल. दुसरं, माझ्या गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. मित्रांनो, आता मुलांना वाक्य कशी तयार होतात आणि आवडता शब्द आपल्याला कसा वापरता येईल हे थोडंफार समजलेलं आहे आणि म्हणून मुलंसुद्धा त्यांच्या आवडत्या शब्दाच्या सहाय्याने 2 ते 3 वाक्य तयार करतील. मुलांनी तयार केलेली वाक्य आपण फळ्यावर लिहून घेणार आहोत. लिहून घेतलेल्या वाक्याचं आपण मुलांकडून वाचन देखील करणार आहोत. मुलं वाचत असताना मुलांचे उच्चार, थांबे आणि आवाज या 3 गोष्टींकडे आपल्याला कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे आणि मुलं जर चुकत असतील तर त्यांना वेळीच दुरुस्तसुद्धा करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही कृती दृढकरण करण्यासाठी आपल्याला वर्गामध्ये गटात देखील घेता येईल. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मुलांचा एक गट याप्रमाणे वर्गातील सर्व मुलांची गट तयार करून घ्यायची आहेत आणि मुलांनी निवडलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करायला लावायची आहेत. त्या वाक्यांचा आपण मजकूरसुद्धा तयार करून घेऊया. आता जर मुलांचा गट 3 मुलांचा असेल किंवा 4 मुलांचा असेल तर निवडलेले शब्द किती असतील? 3 किंवा 4. म्हणजे मुलं किती वाक्य तयार करतील? 3 किंवा 4. म्हणजे होणारा परिच्छेद 3 वाक्यांचा किंवा 4 वाक्यांचा तयार होईल. जसं आपण 4 विद्यार्थ्यांचा गट केलेला आहे. त्यांनी निवडलेले 4 शब्द नदी, झाड, पक्षी आणि सुट्टी हे आहेत. तर मुलं कशा प्रकारचे वाक्य तयार करू शकतील? आपण उदाहरणादाखल घेऊया. मी माझ्या मामाच्या गावाला सुट्टीमध्ये जातो. माझ्या मामाच्या गावाला नदी आहे. नदीच्या काठावर वडाचं मोठं झाड आहे. त्या झाडावर असंख्य पक्षी राहतात. अशा प्रकारचा परिच्छेद 4 वाक्यांचा प्रत्येक गट तयार करेल. मुलांनी तयार केलेला परिच्छेद आपण सर्व मुलांकडून वाचन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही कृती जर घेतली तर मुलांना कोणकोणते फायदे होतील? मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांच्या वाचनाची गती वाढेल. प्रत्येक मुलांनी तयार केलेली वाक्य वेगवेगळी असणार आहेत आणि म्हणून मुलांचा शब्दसंग्रहसुद्धा वाढणार आहे आणि पर्यायाने मुलांचं वाचन कौशल्य विकास होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता
गाठण्यासाठी अध्ययनाचे स्तर दिलेले आहेत। त्या अध्ययनाच्या स्तरानुसार आपण कृतींची मालिका बघत आहोत। आज जो अध्ययनाचा स्तर व त्यावर आधारित जी कृती घेणार आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। अध्ययनाचा स्तर काय म्हणतो तर अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। हा स्तर गाठण्यासाठी मी तुम्हाला एक कृती सांगणार आहे। ती कृती आपण विद्यार्थ्यांसोबत कशी घेणार आहोत याचा थोडक्यात परिचय करून देणार आहे। आता कृतीचे नाव आहे सहज सोपे वाचन। सहज सोपे वाचन ही कृती घेत असताना सर्वप्रथम आपल्याला अपरिचित मजकूर निवडायचा आहे। आता हा अपरिचित मजकूर आपल्याला कुठे मिळणार आहे तर हा सहज उपलब्ध होणार आहे। तो कुठून तर आपल्याकडे उपलब्ध असलेली वर्तमानपत्रे आहे। त्या वर्तमानपत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बालकांसाठी येत असलेल्या जाहिराती आहे, त्यानंतर मासिके आहेत, आपल्याकडे छोटी गोष्टींची पुस्तके आहे। याचा आपण उपयोग या सहज सोपे वाचन या कृतीसाठी करून घेणार आहोत। हे करत असताना आपल्याला सर्वप्रथम सोपा आणि लहान मजकूर निवडावा लागेल। हा मजकूर निवडत असताना यामध्ये अपरिचित मजकूर जो निवडणार आहोत त्या अपरिचित मजकुरातील काही परिचित शब्द मुलांचे असायला हवे। यामुळे काय होणार आहे तर त्यांचं वाचन अगदी सहज होणार आहे, कारण आपल्या कृतीचेच नाव आहे सहज सोपे वाचन। आता हे मुलांना परिचित असलेले शब्द कुठले तर आई, बाबा, प्राण्यांची नावे आहेत, पक्ष्यांची नावे आहेत जी त्यांना माहिती आहे किंवा अक्षरगट घेत असताना ते शिकलेले आहेत, ते नावं त्यांना परिचयाची आहेत। त्याच्यामुळे आपण त्याचा तो वापर असलेली वाक्य घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम जो मजकूर निवडलेला आहे त्या मजकुराचं मोठ्याने वाचन करावयाचं आहे। ते वाचन झाल्यानंतर विद्यार्थी त्या मजकुराचं वाचन करणार आहे। विद्यार्थ्यांनी वाचन केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यातील मजकूर कळला किंवा नाही हे बघण्यासाठी आपण संवाद स्वरूपात प्रश्न घेऊया। म्हणजे इथे काय घडले किंवा कोण बसला आहे अशा प्रकारचे छोटे संवाद घेऊया, म्हणजे विद्यार्थ्यांनी ते वाचन केलेलं आहे हे आपल्याला समजणार आहे। त्यानंतर आपल्याला परत मजकुराचे 2-3 वेळा वाचन करून घ्यावयाचे आहे। यामुळे काय होणार आहे तर विद्यार्थ्याला त्या मजकुराचं आकलन होणार आहे। मग हे आकलन झालं की नाही यासाठी सुद्धा आपण यामध्येच एक छोटीशी कृती घेणार आहोत, शब्द शोधा। म्हणजे विद्यार्थ्यांनी ते वाचलं आहे, त्या वाचलेल्या वाक्यातीलच शब्द आपण सांगणार आहोत आणि तो शब्द विद्यार्थी आपल्याला शोधून दाखवणार आहे, त्याचं वाचन करणार आहे। त्याच्या पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांना भूमिका सुद्धा देणार आहोत, म्हणजे भूमिका देऊन वाचन करून घेणार आहोत। ते कसं करणार आहोत तर एक विद्यार्थी प्रश्न विचारणार आहे आणि दुसरा विद्यार्थी उत्तर सांगणार आहे। या प्रकारे सुद्धा आपण भूमिका देऊनही हे सहज सोपे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत। त्याचबरोबर आपण परत विद्यार्थ्यांना या वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन वाढण्यासाठी आपण त्यांच्याकडून परत कृती करून घेणार आहोत की वाचलेला मजकूर त्यांना कळलेला आहे की नाही हे तपासण्यासाठी हे वाचल्यानंतर तुम्हाला कसे वाटले, यात मजकुरातील काय कळले, काय समजले या प्रकारचे विविध प्रश्नसुद्धा आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत आणि सहज सोपे वाचन घेऊन आपण विद्यार्थ्यांचं वाचन समृद्ध करणार आहोत। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीचे वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी अध्ययनाचे जे स्तर दिलेले आहे ते स्तर विकसित करण्यासाठी विविध कृतींची मालिका आपण पाहत आहोत। आता अध्ययनाचा जो स्तर आहे तो अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो, म्हणजे त्याचं वाचन कौशल्य आपल्याला विकसित करणार आहे। आता या स्तरामध्ये जो शब्द आलेला आहे जोडाक्षरासह, मुलं साधे सोपे शब्द वाचतात परंतु जोडाक्षरयुक्त शब्द वाचताना त्यांना अडचणी जाते, म्हणून मी आज तुमच्या समोर एक जोडाक्षरांसाठीच कृती घेऊन आलेली आहे, जोडाक्षर ओळखा व वाचा। आता ही कृती आपण मुलांसोबत कशी घेणार आहोत, मुलांना सर्वप्रथम हे माहीत असणं गरजेचं आहे की जोडाक्षर कसे तयार होतात, परंतु आपण त्यांना ते टप्प्याटप्प्याने सांगणार आहोत। पण खेळाच्या माध्यमातून जर आपल्याला जोडाक्षर ओळखा व वाचा ही कृती जर घ्यायची आहे तर आपण मुलांना सगळ्यात उत्तम साधन म्हणजे वर्तमानपत्राच्या सहाय्याने आपण जोडाक्षर ओळखा व
वाचा ही कृती उत्तम तऱ्हेने घेऊ शकतो, कारण वर्तमानपत्रामध्ये बराच साहित्य म्हणजे उपलब्ध असतं, बरेच शब्द असतात. मग आपण मुलांना जे जोडाक्षर शिकवणार आहोत, ज्या जोडाक्षराची ओळख करून देणार आहोत, त्याचे तुकडे करून स्वतंत्र उच्चार, त्यामधले स्वर आणि व्यंजन वेगळे करून पण आपण मुलांना सांगणार आहोत. त्यानंतर जोडाक्षर जे आहे ते फ्लॅश कार्डवर दाखवणार आहोत, म्हणजे जे जोडाक्षर आपण शिकवणार आहोत ते जोडाक्षर फ्लॅश कार्डवर मुलांना दाखवणार आहोत, फळ्यावर लिहिणार आहोत आणि त्याचा स्वतंत्र उच्चार देऊन मुलांना त्याची ओळख झाल्यानंतर ते आपण वर्तमानपत्रातील मुख्य मथळ्यावर शोधावयास लावणार आहोत. मग यात एक आपल्याला खेळ पण करता येईल, एका मिनिटात जो जास्त जोडाक्षर शोधणार आहे त्याला आपण 3 टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया, ही पण आपल्याला कृती घेता येईल. म्हणजे मुलांमध्ये त्या उत्सुकता वाढेल थोडंसं, की माझं लवकर झालं पाहिजे, मला शोधता आलं पाहिजे, आणि जेवढे जास्त जोडाक्षर शोधणार आहे मुलं तेवढा त्याचा सराव अधिक होणार आहे, म्हणजे दृढीकरण होणार आहे त्या जोडाक्षराचं. परत हेच जोडाक्षर आपण मुलांना जेव्हा शिकवणार आहोत, वारंवार जे जोडाक्षर मुलांना आपल्याला ज्या जोडाक्षरांचा परिचय करून द्यायचा आहे ते जोडाक्षर असे की जास्तीत जास्त वापरले जाणारे जोडाक्षर जसे ज्या, त्या, क्र, प्र, त्र अशी जी जोडाक्षर आहेत, च्या, ती जोडाक्षर आपण मुलांना जास्त सराव देणार आहोत त्या जोडाक्षरांचा. मग त्याच्या दृढीकरणासाठी सुद्धा आपल्याला असं करता येईल की आपण माइंड मॅपच्या सहाय्याने सुद्धा मुलांना जोडाक्षर शिकवणार आहोत. म्हणजे जे जोडाक्षर आपल्याला मुलांना शिकवायचं आहे ते आपण जसं शब्दचक्र घेतो तसंच जोडाक्षरांचं पण शब्दचक्र आपण घेणार आहोत. जे जोडाक्षराचं आपण मुलांना ओळख करून दिली, ज्या जोडाक्षराची, ते जोडाक्षर आपण मुलांना दाखवणार आहोत आणि हे जोडाक्षर असलेले शब्द मला तुम्ही सांगा. त्यांनी वर्तमानपत्रात शोधलेले असेल किंवा अपरिचित मजकूर म्हणजे गोष्टींची पुस्तकं आहेत, वाचनालयातील छोटी छोटी आपली जी मासिकं आहेत, त्या मासिकांमध्ये सुद्धा जी शब्द आहेत ती शब्द ती मुलं शोधून आपल्याला सांगणार आहे आणि ते सगळे आपण माइंड मॅपच्या स्वरूपात करून घेणार आणि मुलांकडून त्याचा अधिक सराव करून घेणार आहोत. आता हे जोडाक्षर ओळखा व वाचा ही कृती घेतल्यामुळे काय होणार आहे, तर मुलांची वाचनाची जी गती आहे ती वाढणार आहे. कशी वाढणार आहे, कारण मुलं वाचन करत असताना साधे सोपे शब्द वाचतात, परंतु जोडाक्षरयुक्त शब्द वाचताना मुलांना अडचणी जातात. पण जोडाक्षरांचा जर आपण सराव दिला तर नक्कीच त्यांची वाचनाची गती वाढणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, मुलांच्या शैक्षणिक विकासामध्ये भाषा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. जितकी भाषा समृद्ध तितका आकलन जास्त, आणि म्हणूनच मुलांची आकलन शक्ती जर वाढवायची असेल तर त्यांचा भाषिक विकास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वी मध्ये शिकत असणाऱ्या मुलांच्या भाषिक विकासासाठी काही अध्ययन स्तर निर्धारित करण्यात आलेले आहेत. वाचन कौशल्यांतर्गत एकूण 15 अध्ययन स्तर आहेत. त्याचबरोबर सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेल्या 6 ते 8 वाक्यांच्या अपरिचित मजकूर योग्य गतीने आकलनपूर्ण वाचता येणे ही अध्ययन क्षमता सांगितलेली आहे. आता 14व्या स्तरावर असणारी मुलं जी सोपे शब्द आणि सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली छोटी छोटी वाक्ये वाचतात, त्यांना आपल्याला या अध्ययन क्षमतेपर्यंत नेण्यासाठी काय करता येईल, तर त्यांचा आपल्याला विविध कृतींच्या माध्यमातून सराव घ्यावा लागेल. अशीच एक कृती आपण वर्गात प्रत्यक्षपणे कशी घ्यायची ते पाहणार आहोत, जिचं नाव आहे मुक्त वाचन. मित्रांनो, ही कृती घेण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला वर्गामध्ये काही वाचन साहित्य आणायचं आहे. आता वाचन साहित्य निवडताना आपल्याला मुलांच्या वयोगटाचा देखील विचार करायचा आहे. मुलांच्या वयोगटानुसार आपण कॉमिक्स, मासिक, छोटी छोटी गोष्टींची पुस्तके, त्याचबरोबर चित्ररूप गोष्टींची पुस्तके किंवा काही सोपी वैज्ञानिक माहिती अशा प्रकारचं वाचन साहित्य निवडू शकतो. निवडलेलं वाचन साहित्य आपल्याला वर्गामध्ये एका विशिष्ट कोपऱ्यात किंवा एखाद्या कपाटामध्ये व्यवस्थितपणे मांडणी करून ठेवायची आहे. त्यामुळे ते हाताळताना मुलांना अतिशय सुलभ होईल. यानंतर मित्रांनो, आपल्याला वाचनाचा वेळसुद्धा निर्धारित करायचा आहे. आता वाचनाचा वेळ निर्धारित करत असताना ही आपली स्वतंत्र बाब आहे. आपण वाचनासाठी दररोजही वेळ देऊ शकतो किंवा आठवड्यातून 2दा देऊ शकतो किंवा आठवड्यातून 1दाही देऊ शकतो. तर ही वेळ निर्धारित करत असताना आपण दुपारच्या सत्रानंतर पहिली 15 ते 20 मिनिटं किंवा शुक्रवारचा शेवटचा तास किंवा आठवड्यातून 2 दिवस अशा पद्धतीने निर्धारित करता येईल.
त्यानंतर आपण मुलांना पुस्तक निवडण्याची संधी देणार आहोत. मुलांनी पुस्तक निवडल्यानंतर आपल्याला मुलांना काही सूचना देखील द्यायच्या आहेत. जसे मुलांनो, आज आपण मुक्त वाचन करणार आहोत. मुक्त वाचन करत असताना कोणीही मोठ्याने वाचू नये. सगळ्यांनी अतिशय सावकाश आणि शांततेत वाचन करावं. वाचन करत असताना कुठलीही दुसरी कृती करायची नाही. यानंतर मुलं वाचत असताना शिक्षक म्हणून आपण देखील एखादं पुस्तक मुलांसोबत वाचणार आहोत. असं केल्याने काय होईल बरं? तर असं केल्याने मुलांना वाचनाची जास्त प्रेरणा मिळेल. मुलांचं वाचन झालं की आपण काही उपक्रम घेणार आहोत. त्यामध्ये प्रश्नोत्तर हा पहिला उपक्रम आहे. प्रश्नोत्तर अंतर्गत आपण मुलांना त्यांनी वाचलेल्या पुस्तकावर काही प्रश्न विचारणार आहोत. जसे, आज तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं? त्या पुस्तकातलं कुठलं पात्र, कुठला प्रसंग तुम्हाला आवडला? तुम्ही त्यातून काय शिकलात? यामुळे काय होईल तर मुलांच्या विचारांना अधिक चालना मिळेल. दुसरा उपक्रम आपण घेणार आहोत सारांश कथन. मुलांनी वाचलेल्या पुस्तकाचं त्यांच्याच शब्दात मुलं सारांश कथन करणार आहेत. सारांश कथनामुळे काय होईल तर मुलांची आकलन शक्ती वाढेल, त्याचबरोबर त्यांची बोलण्याची शैलीसुद्धा वाढेल. त्यानंतर आपण त्यांनी केलेल्या वाचनाची नोंदवही तयार करणार आहोत. ही नोंदवही तयार करत असताना मुलांनी एक छोटी वही या वाचन नोंदीसाठी स्वतंत्रपणे करावी. त्यामध्ये त्यांनी वाचलेल्या पुस्तकाचं नाव, त्याला आवडलेलं पात्र किंवा प्रसंग आणि त्याला वाचनामध्ये जे काही नवीन शब्द मिळाले त्या नवीन शब्दाची नोंद त्यामध्ये करून घ्यायची आहे. यामुळे काय होईल तर त्या मुलांनी किती पुस्तकं वाचली आणि त्यातून ते काय शिकले हे आपल्याला कळून येईल. महिनाअखेर आपण मुलांची वाचन नोंदवही तपासणार आहोत. त्यामध्ये ज्या मुलांनी अधिकाधिक पुस्तकं वाचलीत आणि अतिशय चांगल्या प्रकारे नोंदी केल्या त्यांचं आपण कौतुक करून अभिनंदन देखील करणार आहोत. आणि ज्यांना नोंदी करण्यास काही अडचणी आल्या त्यांना आपण मदत देखील करणार आहोत. अशा प्रकारे या कृतीमुळे मुलांना वाचनाची सवय लागते, त्याचबरोबर वाचनाची गती देखील वाढते. इतकंच नाही तर त्यांची शब्दसंपदा वाढते आणि त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो. पर्यायाने मुलांचा वाचन विकास होण्यासाठी निश्चितच मदत होते. धन्यवाद.